नुकसानच करून जात। पण असो, उद्या ना छान शहाण्यासारखं वागायचं। उद्या तुझी पहिली मंगळागौर आहे, तेव्हा चांगल्या सुसंस्कृत घरंदाज घराण्यातल्या बायका येतील खेळ खेळायला। त्यांच्या समोर लाज नाही आणायची, नाही तर तुला मध्येच कसले तरी भास होतील काय। मंगळागौर म्हणजे उमाई अप्पा येणार? सासूबाई, उद्या माझी पहिली मंगळागौर म्हणजे उमाई आणि अप्पा येणार? आज माझी भेट झाली नाही, पण उद्या होणार ना सासूबाई? येतील ना ते? सांगा ना, माझी उमाई अप्पांची भेट होईल ना? सगळे हसतात म्हणजे उमाई अप्पा येणार आहेत। खूप खूप काळजी वाटते हो मला। अप्पा, सकुशी तुझी भेट होऊ दिली नाही हे काय बरं लक्षण नाहीये। घोर लागलाय आता जीवाला। सखूची खरी खुशाली कळल्याशिवाय चैन नाही पडायची। उमा, कमीत कमी तुझी भेट तरी होईलच। मंगळागौरीचं निमंत्रण तुला तरी नक्की येईलच। अरे ते यायलाच हवं, साधे शिष्टाचार आहेत हे। मंगळागौरीच्या पूजेला मुलीच्या आई वडिलाच्या हाताने विधी करायचे असतातच की। फक्त उमाच नाही, आप्पा तुलाही बोलावणं येईल। सासूबाई, तुम्हीही चला ना, तुम्हालाही सखूला बघता येईल। अगं तुमच्या डोळ्यानं मी पण बघेनच की। आता विठुरायाला सकाळ संध्याकाळ माझं एकच साकड, सखूच्या सासरचे लोक सखूला खूप प्रेम करू देत, तिच्यावर खूप माया करू देत। अगं सखू, ते मोठं पातेलं नको घेऊस ग, थोडीच भाजी उरलीये, लहान पातेल्यात काढून ठेवायची। जा तिथनं घे मांडणीतनं, आणि खरकटी भांडी आहेत ना ती विसळून द्यायची घासायला, नाहीतर त्यात माशा आणि झुरळ येतात। हो सासू काकू, आमच्या घरी पण असंच करतात। आनंदात दिसतेय सखू, आत्ताच मनातलं काढून घ्यायला हवं। सखू, अगं एक विचारू का? नाही म्हणजे खरंच तुला कृष्ण भेटला होता का ग? हे बघ मला सांग ना, माझ्या पोटात ना सगळी गुपितं अगदी सुरक्षित राहतात, आणि मी तुझ्या भल्याचाच विचार करते ग, हो की नाही? त्या रमाई सारखी तुझ्यावर ओरडत नाही ना, चांगली मायानंच बोलते ग। हो। मग मला खरं सांग, तुला कृष्ण खरंच आला होता का भेटायला, की शिक्षा संपवावी म्हणून मला भास झाला, भ्रम झाला असं सांगून मोकळी झालीस? सांग ना, मी कोणाला नाही सांगणार, खरं काय ते सांग मला। आई आई आई, अगं चल ना लवकर, रमाई बोलवते, चल पटकन।
नाहीतर रम्या मला ओरडेल. मेल्या मध्येच कडमडलास. बाप तो तसा आणि तू हा असा. खातात माझ्या हातचं आणि गुणगाण मात्र त्या रमाईचं. वहिनी, मला तुमचं भारी नवलच वाटतो. नवल का बरं? म्हणजे बघा ना, आता सगळे तुम्हाला इतके त्रास देतात, भांडी घासायला लावतात, मिरच्या कुटायला लावतात, कधी खुळी म्हणतात तर कधी खुली डांबून ठेवतात आणि ओरडतात ती सारखी. ही रमाई आणि यमुना तर खूप टोचून बोलतात हो. आणि बाळकृष्णावरून तर बाबाजी खूप ओरडले होते ना तुम्हाला. पण तरी तुम्ही इतका आनंदात कशा? कारण भाऊजी, विठुराया कायम माझ्या मनात असतो, माझे डोळे पुसतो. आणि बाळकृष्ण तर सखू, तुझं आणि माझं गुपित आहे, हे तू कोणाला सांगू नकोस हा. बोला ना वहिनी, काय झालं? तुम्ही असं थांबलात का? अहो भाऊजी, उद्या माझे उमाई आणि अप्पा येणार आहेत ना. आज अप्पा आले होते पण माझी भेट नाही झाली. पण उद्या तर उमाई आणि अप्पा दोघीही येणार आहेत. कधी मी त्यांना भेटते असं झालंय, म्हणून आनंद झालाय मला. वंस, उमा, अहो काय आहे वंस? नाही म्हणजे लंकेची पार्वती आहात त्याला काही इलाज नाही, पण एखादं चांगला काठाचं लुगडं तरी चांगलं नेसायचं ना. आता तिथे कोणी काही बोललं की मुळू मुळू रडत बसाल. कुठे आणि कोण बोललं तर? हो बाई, हो सखूच्या मंगळागौरीला नाही का जायचं? तुम्ही कोणीच तयार का नाही आता अजून? बाई, आमंत्रणच नाहीये की काय तुम्हाला? हा, येईल म्हणजे येतच असेल ना. विहिणीला बोलावणार नाहीत असं वाटलं काय ग भामे तुला? निरोप येईलच ना आता. आता काय जावई येणार आहेत का? अक्षर